सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राज्यातील रस्ते सुरक्षितता आणि महसुलाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले सीमा तपासणी नाके बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। त्याविरुद्ध जन रोड सेफ्टी फाउंडेशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ॲडव्होकेट चेतन चौधरी यांच्या मार्फत जनहित याचिका दाखल केली आहे। त्यावर कामकाज झाले। यावेळी याचिकाकर्त्याचे म्हणणे जाणून घेतल्यानंतर खंडपीठाने थेट राज्य सरकारला जाब विचारत नोटीस बजावून शपथपत्राद्वारे म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले। धुळे जिल्ह्यातील जन रोड सेफ्टी फाउंडेशन या संस्थेच्या वतीने सीमा तपासणी नाके बंद करण्याच्या विरुद्ध संस्थापक अध्यक्ष देवानंद अहिरे यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे। याचिकाकर्त्यांचे वकील ॲडव्होकेट चेतन बारकू चौधरी यांनी खंडपीठासमोर वस्तुस्थिती दर्शक युक्तिवाद सादर केला, तसेच आवश्यक पुरावे दाखल केले। ॲडव्होकेट चौधरी यांनी न्यायालयात सांगितले की राज्य सरकारने सीमा तपासणी नाके बंद करण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत दुर्गामी नकारात्मक परिणाम करणार आहे। यामुळे रस्ते सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण होणार आहे, महसुलात मोठी घट होणार आहे आणि अवैध वाहतुकीला प्रोत्साहन मिळणार आहे। महामार्गावर ओव्हरलोड वाहनांवर कठोर नियंत्रण ठेवण्याचे मोठे काम बंद करू नये अशी जनहित याचिका जन रोड सेफ्टी फाउंडेशनचे देवानंद अहिरे यांनी केली आहे। सर, केंद्र सरकारने जे काही सीमा तपासणी नाके बंद करण्याचा निर्णय घेतला होता, आपण या विरोधामध्ये एक पिटिशन दाखल केली, जन याचिका दाखल केली होती। काय नेमकं आता त्या जनहितावर काय निकाल आलेला आहे? सर्व जनतेला सांगायला आनंद होईल की जन रोड सेफ्टी फाउंडेशनच्या वतीनं आम्ही रस्ता सुरक्षाबाबत मेहरबान कोर्टाकडे एक जनहित याचिका टाकली होती आणि ती जनतेच्या सुरक्षेसाठी, रस्ता सुरक्षेसाठी मेहरबान कोर्टाने ती मान्य केलेली आहे। आणि विषय असा होता की GST लागू झाल्यामुळे राज्याला किंवा देशाला सीमा तपासणी नाक्यांची गरज नाही असं एक पत्र आलं होतं राज्य सरकारला। मात्र GST आणि मोटार वाहन कायदा याचा काही एक संबंध नसल्यामुळे ते सीमा तपासणी नाके करण्याबाबत राज्य सरकारने निर्णय म्हणजे प्रक्रिया चालू होती। परंतु जर सीमा तपासणी नाके बंद केले तर रस्ता सुरक्षेवर त्याचा मोठा परिणाम होणार होता। त्यामुळे आम्ही जनहित याचिका टाकली आहे। आणि महत्त्वाचा विषय असा की पूर्ण देशात महाराष्ट्र राज्यात सर्वात आधुनिक सीमा तपासणी नाके की ज्याच्यात मेहरबान सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय रस्ता सुरक्षेबाबत की ओव्हरलोड माल हा आपल्याला जो जास्तीचा माल आहे तो काढून ती गाडी त्याच्या लोडमध्ये पुढे पाठवावं लागते आणि उरलेला जो जास्तीचा माल आहे तो कुठेतरी उतरावा लागतो। तर तो उतरण्याची जी जागा, माल ठेवण्यासाठी जी जागा आहे ती फक्त RTO सीमा तपासणी नाक्यावर स्पेशल त्याच्यासाठी गोडाऊन आहे। आणि सीमा तपासणी नाक्यावर 100% वाहनांची तपासणी होऊ शकते, कारण की आपल्याकडे 4 लेन झाल्यामुळे आपण ते रोडावर ते वाहनं चेकिंग होऊ शकत नाही। जर चेकिंग झाले नाही, नादुरुस्त वाहनं जर रोडावर चालले तर अपघाताचं प्रमाण वाढू शकतं। तर मेहरबान कोर्टाने आमच्या मागणीचं जी याचिका होती ती मान्य करून राज्य शासनाला नोटिसा काढल्या। काय नेमकं नोटीसमध्ये काय होतं? नोटीसमध्ये त्यांना की बुवा याबाबत तुमचा काय कोणता निर्णय घेतला त्याबाबत काय ते स्पष्टीकरण मेहरबान कोर्टाला द्यावं, याबाबत त्यांनी हे केलं। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।